आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तू मला सांग, तुला हे सगळं कसं वाटतंय? हे अख्खं क्युबिकल मी डिझाईन केलंय फक्त तुझ्यासाठी. म्हणजे हा लॅपटॉप क्वालिटी मी मागवलं तुझ्यासाठी. कसं वाटतंय तुला? तू आणि तू काय करतोय? मी तुम्हाला मॅनेजर मॅडम हे सगळं कसं वाटतंय? तुम्ही जे काही बी केलंय ते खरंच खूप छान आहे, पण मला माझ्या आधीची जागा मिळाली. नो 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 स्वानंदी, स्वानंदी आता मागे बोलून नाही बघायचं. स्वानंदी, यू शुड ड्रीम बिग. हे बघ, तू 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 बस. सुजित सर, तू बस. स्वानंदी, तुला कळतंय का मी आपल्या ह्या असोसिएशन बद्दल काय काय विचार करून ठेवलाय? स्वानंदी, स्वानंदी, आपण दोघं मिळून या कंपनीला इतकं मोठं करू की बाहेर आपल्या सक्सेस स्टोरी सांगितल्या जातील. अगं, मोठे मोठे बिझनेस टायकून्स आपलं एक्झाम्पल देतील बाहेर. हे बघ, नॅशनल नाही तर इंटरनॅशनल मुलाखतींमध्ये तुला बोलवतील, तुझं मत घेतील. स्वानंदी, मी खूप खुश आहे. मी खूप खुश आहे कारण तू परत आलीस. तू स्वानंदी, स्वानंदी, तुला कळत नाहीये, तू माझं स्वप्न पूर्ण केलंस इथे परत येऊ. स्वानंदी, तू बघ आता आपण काय काय अचीव्ह करू शकतो दोघं एकत्र. स्वानंदी, मी खुश आहे. स्वानंदी, आता बघा आपण काय करू शकतो. सुजित सर, कळतंय का? सुजित सर, अहो मला गरगरतंय. सुजित सर, थांबा. सुजित, म्हणे नॉक करून यायचं असतं एवढं कळत नाही तुला? सॉरी, मी बघितलं यांना चक्कर येत होती म्हणून न विचारता आलो आणि थांबवलं. स्वानंदी, तुला चक्कर स्वानंदी, काय यार, तुला चक्कर येते तू सांगायचं ना मला. एक पाणी पी. सॉरी अगं, एक्साइटमेंट मध्ये मला कळलंच नाही. स्वानंदी, तुम्ही नक्की ठीक आहात? म्हणे मी इथे आहे तिची काळजी घ्यायला. सॉरी. स्वानंदी, तुम्ही नक्की ठीक आहात ना? हो, मी ठीक आहे. मी कॉल करू तुम्हाला?
हॅलो. हा स्वानंदी. बरं झालं मनीष सर, तुम्ही वेळेत आलात आणि सुजित सरांना थांबवला. नाही, आणि सुजितला तुमच्या तब्येतीबद्दल, प्रेग्नन्सीबद्दल काही माहित नाही म्हणून असा वागला तो. हो, मगाशी ते जरा जास्तच एक्साइट झाले होते. पण थँक्यू, तुम्ही आला नसता आणि मी. हो, थँक्यू कशासाठी स्वानंदी, मी कायम असणार आहे, नका काळजी करू. आणि कसं वाटतंय नवीन पोस्ट, नवीन ऑफिस? खरं सांगू मनीष सर, हेच बोलायला मी तुम्हाला मेसेज केला होता. हे केबिन, हे लॅपटॉप, हे सगळं जे बी सुजित सरांनी केलंय ना, त्याचं लय टेन्शन आलंय मला. लय ओझं वाटतंय. एखाद्याला जर का हे सगळं मिळालं असतं ना, तर तो लय खुश झाला असता. पण मला लय बर्डन आलंय याचं. स्वानंदी, नवीन कामाची सुरुवात अशी टेन्शन घेऊन करणार आहात का? हे बघा, अजिबात टेन्शन घेऊ नका, सगळं नीट होईल. उलट तुम्ही या कामाकडे संधी म्हणून बघा आणि सुरुवात करा. अहो पण हे बघा, आता पण बिन काही नाही, मस्त फ्रेश व्हा, स्माइल करा आणि कामाला लागा. आता मस्तपैकी एक स्माइल करा बरं. अहो मनीष सर. करा म्हणतोय तर. पाणी आहे तिथे? हो. पाणी प्या. आता तुम्ही स्माइल केली असाल, पाणी प्यायला असाल असं मी गृहीत धरतो आणि मीही माझ्या कामाला लागतो. ओके मनीष सर, थँक्यू. काही लागलं तर कळवा. हा सुजित, अर्जंट बोलवलंस? आती बोल. अरे काही नाही, माझ्या फोनचा जरा प्रॉब्लेम झालाय, एक अर्जंट फोन करायचा होता. तुझा फोन दे ना जरा. जर का चुकून सुद्धा सुजितने मगाशी मी स्वानंदीला केलेला कॉल किंवा मेसेजेस बघितले तर खूप प्रॉब्लेम होईल. देतोयस ना की तुझी काही सिक्रेट्स आहेत जी माझ्यापासून तुला लपवायची आहेत? नाही ना? आणि मैत्रीत कसली सिक्रेट्स म्हणा? आणि जरी काही सिक्रेट्स असली तरी माझ्याबरोबर ती सेफ राहतील. दे. अरे नाही, फोन द्यायला काय हरकत आहे? सिक्रेट्स वगैरे काय सुजित? ऍक्च्युली प्रॉब्लेम काय आहे, फोनची बॅटरी खूप कमी राहिली आहे. नेमका तुझा फोन लागायचा आणि हा फोन बंद होईल म्हणून. गर्लफ्रेंडला फोन नाही करायचा, अर्धा तास नाही बोलणार आहे मी. कामाचा फोन आहे, 2 मिनिटात संपेल. दे. अरे दे दे. पासवर्ड थांब थांब. माझा नाही चालणार ना, तुझंच लावायला लागेल. ये राहू. हा साहेब, आता 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 पार्टी ऑफिस मध्ये निघतो लगेच निघतो. हो, साहेबांनी पार्टी ऑफिसला बोलवलं, अर्जंट आहे बोल. मी आलोच. मणी, तोडक्यासाठी वाचलास मणी, पण अजून किती दिवस तुझं नशीब तुझ्याशी साथ देणार आहे? हे जे काय चाललंय ना तुझं, त्याच्यात तळाशी मी जाणारच.
सरपोतदार टेक्सटाईलचा बोर्ड आहे बघा, तिकडनं लेफ्ट मार. सरळ 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 येऊ द्या. दिसलात तुम्ही मला, सरळ येऊ द्या. मॅडम तुम्ही इथे? घाई घाईत टिफिन विसरलीस ना, म्हणून म्हटलं देऊन यावं. घे. तुम्ही टिफिन घेऊन आलात माझ्यासाठी? हो मॅडम, कशाला त्रास करून घेतला? त्यात त्रास कसला? जेवायला नको? मी टिफिन विसरले, माझ्या लक्षात आलं होतं, पण तोवर मी ऑफिस मध्ये पोहोचले होते. अहो पण मी कॅन्टीन मध्ये वगैरे खाल्लं असते की काहीतरी. कॅन्टीन मध्ये? का? बाहेरचं का खायचं? आपल्या मेस मधलं जेवण कितीतरी चांगलं असतं. एक आई आपल्या मुलीसाठी करेल तेवढं करता तुम्ही माझ्यासाठी. तू माझी मुलगी नाही? मी तुझी आई नाही? नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. आणि असंही हे मी तुझ्यासाठी नाहीच करत आहे. माझ्यासाठी नाही करत आहे म्हणजे? माझ्या नातवासाठी करते. काय करणार, आईला काळजी नाही बाळाची, आजीला घ्यावी लागणार ना. थँक्यू मॅडम. निघू? वाट बघतो. काळजी घ्या. सुजित सर, तुम्ही कोणाला बाय करत होतीस? आमच्या वॉर्डन मॅडम होत्या. मी हॉस्टेलवर डबा विसरले होते ना, त्या घेऊन आल्या होत्या. वॉर्डन मॅडम म्हणजे एवढी स्ट्रिक्ट बाई आज तुझ्यासाठी डबा घेऊन आली? कमाल आहे यार. मला वाटलं दुसरंच कोणीतरी होतं. दुसरं कोणीतरी म्हणजे? सोड दे स्वरांनी, मी काय म्हणतो, नाही आता तू मॅनेजर झाली आहेस आणि या गोष्टीचं आपण सेलिब्रेशनच केलं नाही. लेट सेलिब्रेट. आज जाऊया डिनरला. नाही सुजित सर, डॉक्टरांनी मला बाहेरचं खायला मनाई केली आहे. का? म्हणजे कशासाठी? इतक्यात माझी तब्येत नाही ना बरी, तर ते म्हणाले की बाहेरचं खाणं जरा टाळा. इतकंच ना, नको टेन्शन घेऊस. माझ्या मित्राच्या हॉटेलवर जाऊया, तिथे अगदी तुला घरगुती जेवण मिळेल. बरं, त्याच्याकडे डाएट मेनू सुद्धा आहे. तुला त्रास होईल अशा ठिकाणी नाही नेणार मी तुला. अहो सुजित सर. आणि अजून एक महत्वाचं, तिथून मी तुला हॉस्टेलवर पण ड्रॉप करेन. अहो कशाला? स्वानंदी, रादर आजपासून रोज मी तुला हॉस्टेलवर ड्रॉप करेन. काय आहे, फक्त वॉर्डन मॅडमना तुझी काळजी नाहीये ना, मलाही तुझी काळजी आहेच स्वानंदी. मी काही ऐकून घेणार नाही. नाही नको, नो नको, काहीच नाही. मी तुला हॉस्टेलवर सोडायला येणार म्हणजे येणार. जातो मी, काम आहेत. मनी सरांचं ऐकून एबॉर्शनच्या बाबतीत खोटं बोलले खरी, पण हे जर सुजित सरांना कळालं तर? सुजित, ही साहेबांनी काही महत्वाची कागदपत्र दिली आहेत आणि ही फाईल सुद्धा सांभाळून ठेवायला सांगितली. काय रे, काय झालं सुजित? तोच विचार करतोय, असं काय झालं की तू असा वागतोयस? म्हणजे मी काय वागलो? बस 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 बस. तुला काय वाटलं आपल्या ऑफिसमध्ये कोण काय करतंय, कोणाचं काय चाललंय हे मला कळत नाही. म्हणे तुला केबिन दिलीये ती तिथं बसून काम करायला, सरपोतदार टेक्सटाईलचं रादर सरपोतदारांच्या फेवर मध्ये काम करायला, स्वतःच्या मर्जीनं आमच्या विरुद्ध वागायला नाही.
सुजित, तुला जे काही बोलायचंय ते स्पष्ट. आतापर्यंत स्पष्टच बोललोय मी मणी, पण बहुतेक ती भाषा तुला कळत नाही. म्हणजे सरपोतदारांची बेईमानी करणाऱ्या रिद्धी टेक्सटाईलच्या मालकाचं काय झालं आठवतंय ना? तेच मला परत इतर कोणाच्याही बाबतीत व्हायला नको आहे. तसं वागायचंही नाहीये मला. मित्र आहेस, मित्रासारखाच राहा. त्यातच भलं आहे आपल्या सगळ्यांचंच. सुजित, मी काही चुकीचं वागलो नाहीये. तुझा काहीतरी गैरसमज झालाय. तुझा गैरसमज दूर करण्यासाठी मी काय करू ते सांग. तू सांगशील ते मी करेन. सांगतो तसं वागत नाही ना पण तू. एनिवेज, फाईल की उद्यापासून ऑफिसला येण्याची काही गरज नाहीये म्हणे तू. आपल्या बाहेरच्या कामांची फाईल, बाहेरची सगळी कामं तू सांभाळायचीस. ऑफिसमधलं काम मी एकटा मॅनेज करेन. सुजित, आय थिंक स्पष्ट बोललोय मी म्हणे. ओके. मज्जा आली ना आज? हो पुढच्या वेळी ना आपण सकाळी लवकर निघूया. हो चालेल. काय झालं? काय झालं? ऐका ना, हा. आपण थोडं बसूया का? हो, बस बस. पाणी आणतो तुझ्यासाठी. हे घे. हळूच. बरं वाटतंय ना? हो. तुला वाईट वाटतंय ना? मला पण वाईट वाटतंय. पण मी तुला एक प्रॉमिस देते. मी तुला आई आणि बाबा या दोघांचं बी प्रेम देणार. तुला कशाची बी कमतरता भासू देणार नाही. माझ्या बाबांनी माझ्यासाठी जे जे काही केलंय ना, ते मी सगळं तुझ्यासाठी करणार. तुला लय खुश ठेवणार. चला निघूया. हो. चहा. काय झालं? त्या ताईंची आणि माझी परिस्थिती सारखीच आहे बघा. फरक फक्त एवढाच आहे की त्या त्यांच्या आयुष्यात लय खुश आहेत. येणाऱ्या भविष्याची आणि बाळाची आतुरतेने वाट बघतात. कारण त्यांचा जोडीदार त्यांच्या सोबत आहे. होणाऱ्या बाळाला त्याचा बाप आहे. आणि त्याच परिस्थितीत दुसऱ्या बाजूला उभी असणारी ही स्वानंदी. आणि दुर्दैव बघा ना मनी सर, मला माझ्या बाळाच्या होणाऱ्या बापाचा पत्ताच नाही माहित. आणि तो शोधण्याचा प्रयत्न मी करतेय. आणि तो समोर जरी आला ना, तरी तो माझा आणि माझ्या बाळाचा गुन्हेगारच असणार आहे. पण मग कसं शोधणार आहात तुम्ही त्या व्यक्तीला? एकतर तुम्हाला त्या दिवशी काय झालं काहीच आठवत नाहीये. हाच तर प्रॉब्लेम आहे मनी सर, की मला काही बी आठवत नाहीये. वॉर्डन मॅडमने, जेसीने, आईने पण मला हाच प्रश्न विचारला. पण खरंच मला काही बी म्हणजे काही बी आठवत नाहीये. त्या रात्री त्या पार्टीमध्ये काय काय इव्हेंट्स घडले हे सगळं एकदा आठवून बघा. उजळणी करा याची सगळी. हळू हळू, सावकाश. एक एक पाणी, सावकाश. पाणी सावकाश. तुम्ही ठीक आहात? हा, आणि तुम्हाला हे सांगायचं राहिलं की उद्यापासून आपली वेट कमी होईल. ऑफिसमध्ये येणं कमी होईल. का? म्हणजे
कुठं चाललंय का तुम्ही? नाही नाही स्वानंदी, इतकंही घाबरून जाण्यासारखं काही नाहीये. मी मुंबईतच असणार आहे. पार्टी ऑफिसची कामं आहेत, जरा तिकडे जावं लागणार, आउटडोअरची कामं आहेत. पण आपण फोनवर टच मध्ये राहू. मी रोज रात्री तुम्हाला फोन करून तुमचा अपडेट घेईन. चहा प्या ना तुम्ही. नाही, मला काहीच खायची प्यायची इच्छा होत नाहीये. अहो मणी सर, काय करताय तुम्ही? एक मिनिट. अहो काय झालं? यातली कुठली स्वानंदी तुम्हाला हवी आहे? नक्की? मग ही पुसून टाकू ना? ते डोळे पुसा आधी. प्या तो चहा आता.